नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही TRTA अंतर्गत स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच आदिवासी प्रवर्गामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। TRTAने आता नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये PSI, STI आणि ASO या परीक्षेसाठी म्हणजेच गट ब साठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 घोषित केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी आपली जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे, भरण्यास सुरुवात केलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल, अर्ज कसा करता येईल, कोणत्या वेबसाईटवर जावं लागेल या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुलभ होईल। यासाठीची अजून जास्तीची माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गूगल फॉर्म मिळेल, तो फॉर्म भरा। आमच्या टीमकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीची सर्वस्वी मदत इन्फिनिटी अकॅडमी करेल। आता जाहिरात कधी आली, काय आहे आणि अर्ज कसा करायचा हे आपण थोडक्यात मित्रांनो समजून घेऊ। बघा, ही TRTAची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला। ही महत्त्वाची बातमी पाहायचं, जिथं घोषणा किंवा महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यातला पहिलाच मुद्दा आहे मित्रांनो, PSI, STI, ASO इत्यादी तत्सम पदांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाच्या सूचना पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत। त्याला क्लिक करा। ज्यावेळेस तुम्ही त्याला क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला याच्या संदर्भातली अर्ज करण्यासाठीची लिंक ओपन होते। काय म्हणलेलं आहे, ह्या ज्या PSI, STI, ASO इत्यादी तत्सम पदाकरता जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे बरोबर, आणि त्याची जी जाहिरात प्रकाशित केलेली आहे त्यांनी काल प्रकाशित केलेली आहे 29/9/2025 रोजी, आणि ती ऑनलाईन अर्ज लिंक आहे www.cpettrti.mahain या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। तिथं अर्ज ऑनलाईन करायचा आहे, तिथं जा, तुम्हाला तो फॉर्म काय करता येईल, भरता येईल। आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, उमेदवारांसाठी PSI, STI, ASO व तत्सम पदाकरिता परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाच्या जे ऑनलाईन अर्ज सादर करायच्यात त्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत ह्या समजून घ्यायच्यात। इन्फिनिटी हे वारंवार प्रयत्न करत असते की ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यावेत, जास्तीत जास्त विद्यार्थी अधिकारी व्हावेत, यासाठी इन्फिनिटीचा प्रयत्न असतो। आम्ही त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम घेत असतो। त्यांच्यापर्यंत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यास आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो। गेल्या वर्षी आपण यशस्वी कार्यक्रम राबवलेला आहे। आता त्यासाठी काय करायचं आहे, अर्ज कसा करायचा याबद्दल समजून घेऊ। बघा, उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरता या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे trti.maha.in या लिंकवर अर्ज सादर करावेत। या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। हीच लिंक अधिकृत लिंक आहे आणि इन्फिनिटी तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करेल। त्यामुळे अधिकृत लिंक ही आपण समोर सांगतोय ती आहे। उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असेल, म्हणजे अर्जामध्ये जी माहिती त्यांनी भरायला सांगितलेली आहे ती भरणे बंधनकारक आहे। हा पहिला मुद्दा। अपूर्ण अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, म्हणजे अर्ज भरलेला आहे पण तो पूर्णपणे भरलेला नाही तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, तो बाद होईल। उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सादर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ जतन करून ठेवावी। हे फार महत्त्वाचं आहे, कारण की गेल्या वर्षी आम्ही पाहिलेलं आहे लोकांनी अर्ज केलेला आहे परंतु तो जो अर्ज आहे, तो जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवलेली नाही। नंतर ते मिळवणं फार अडचणीचं। ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये जाता त्यावेळेस DVच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते अर्जाची ती प्रत मागत असतात। बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ नव्हती। गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना हा समस्याला सामोरे जावं लागलं होतं। त्यामुळे मी आत्ता स्पष्टपणे सांगतोय, जो तुम्ही अर्ज भराल त्याची प्रिंट तुमच्याजवळ व्यवस्थित असली पाहिजे। तसेच मूळ कागदपत्र तपासणी पडताळणीच्या वेळेस उमेदवाराला यांना सादर ऑनलाईन अर्ज व इतर मूळ कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र छाननी करता सादर करणे बंधनकारक राहील, याची नोंद करा।
नोंद घेणं आवश्यक आहे. हे काय म्हणतायत की जे तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असतील ज्यावेळेस छाननी होईल, डीव्ही होईल, त्यावेळेस मात्र तुम्हाला जे तुम्ही तिथं ऑनलाईन अर्ज भरताना जे अपलोड केलेलं आहे त्याची ओरिजिनल प्रत लागेल. त्याच्याशिवाय म्हणजे तुम्हाला वाटेल की मी आता काहीतरी तिथं हे केलेलं आहे आणि माझं सिलेक्शन झालं नाही, डीव्हीच्या वेळेस तुम्हाला ती मूळ प्रत द्यावीच लागते. आणि जर तुम्ही मूळ प्रत देऊ शकला नाही तर तुमचा अर्ज किंवा तुमचं जे सिलेक्शन आहे ते बाद होऊ शकते. हे मात्र लक्षात ठेवा. पुढे बघा आता काय करायचंय. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही 13/10/2025 रोजी रात्री 11:59 असून उमेदवार यांना त्रुटी पूर्तता करण्यासाठी 14/10/2025 रात्री 11:59 मुदत दिली जाईल. म्हणजे कालपासून ते आता 29 पासून सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख काय आहे 13. आणि काही जर त्रुटी असतील तर अजून एक वाढीव दिवस ते देत आहेत आपल्याला, एवढं लक्षात ठेवायचं. आता काय एसटी आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. मी हे नेहमीच सांगतो, ही तुमच्यासाठी फार सुवर्ण संधी आहे. तुम्ही एक सर्वसामान्य परिस्थितीतून येत आहे का. महाराष्ट्र सरकार हे का करतंय. महाराष्ट्र सरकारला वाटतं की आदिवासी प्रवर्गातील तरुण तरुणी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत. आदिवासी तरुण तरुणी क्लास 1 ऑफिसर व्हावेत. आदिवासी तरुण तरुणी PSI व्हावेत, STI व्हावेत, ASO व्हावेत. त्यांच्या अंगावरती वर्दी असावी. मग त्यांना ही संधी देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत असतं. तुम्हाला हा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे आणि दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये ते स्टायपेंड देत आहेत. आणि एक वेतन विद्यावेतन ज्याला आपण म्हणूयात की 12,000 एक अनुषंगिक हे सुद्धा तुम्हाला देत आहेत. म्हणजे एकूण 72,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून मिळवण्याची ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे. 6 महिन्याचा हा प्रोग्राम आहे बरोबर. या योजनेसाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मोफत मदत केली जाईल. जर तुम्ही गावखेड्यात राहताय, तुम्ही शहरापासून खूप लांब राहताय, तुम्हाला अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत, तर इन्फिनिटी तुमच्यासाठी उभी आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आम्ही देतोय, तो गुगल फॉर्म भरून द्या आणि आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल. तुम्हाला जी काय अडचण येते फॉर्म भरण्यासाठीची ती सोडवण्याची सर्वस्वी जबाबदारी इन्फिनिटीची आहे. मित्रांनो, इन्फिनिटी या पद्धतीने काम करत असतं. तुम्ही कुठेही असा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावखेड्यामध्ये असा, कोणत्याही तहसीलमध्ये असा, तुम्ही गुगल फॉर्म आम्हाला द्या भरून. तुमच्याशी संपर्कच करण्याची जबाबदारी आमची. तुम्हाला कोणतीही अडचण येऊन न देण्याची जबाबदारी आमची आहे. मित्रांनो, ठीक आहे. काय काय आवश्यक कागदपत्र काय लागतात बघा. जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र लागतं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जमातीचे वैधता कास्ट व्हॅलिडिटी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं आदिवासी असल्याचा दाखला असून चालत नाही, त्याची व्हॅलिडिटी लागते. आणि व्हॅलिडिटी नसेल तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, CET मध्ये तुम्हाला कितीही मार्क पडले तरी. ठीक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी पदवी मार्कशीट व प्रमाणपत्र लागतं. तुमचं डोमेसाईल आदिवासी दाखला रहिवासी दाखला प्रमाणपत्र लागतं. आधार कार्ड, आधार लिंक असलेले मूळ बँक तपशील पासबुक लागतात. हे फार महत्त्वाचं आहे, कारण की सरकार तुमच्या खात्यावर TBT येते, डायरेक्ट तुमच्या खात्यावर येते, इतरांच्या माध्यमातून ते तुम्हाला देणार नाहीत. तो लाभार्थी आहे त्याच्या खात्यावर ते पडणार आहेत. त्यामुळे तुमचं जे बँक अकाउंट आहे ते KYC असलं पाहिजे, आधारशी लिंक असलं पाहिजे, नाहीतर अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो, हेलपाटेसारखे मारावे लागतात. त्यामुळं ज्या भविष्यात अडचणी आहेत त्या समजून घ्या आत्ताच. त्याचबरोबर तहसील कार्यालयातून निर्गमित केलेला 3 वर्षाचा उत्पन्नाचा वैध दाखला लागतोय. अनाथ असल्यास उपायुक्त, महिला व बालक विकास विभाग आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला तुम्हाला असायला हवा. म्हणजे की जर तुम्ही ऑर्फन कॅटेगरीमधून येत असाल तर तशा प्रकारचा दाखला तुमच्याजवळ असायला पाहिजे. ही त्याच्यासाठीची आवश्यक कागदपत्र आहेत. मित्रांनो, अंतिम तारीख आहे 13 ऑक्टोबर 2025. आणि मी जे मगाशी सांगितलं की ऑनलाईन भरण्यासाठीची लिंक कोणती आहे, त्यांनी जी अधिकृत लिंक सांगितली आहे तिथं जाऊन फॉर्म भरायचा आहे. इन्फिनिटी तुम्हाला तिथं काही अडचण येत असेल तर आम्ही त्यासाठी मदत करायला तयार आहोत. यासाठी जर तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक आहे 9607 15 51 11 या नंबरवर संपर्क करा आणि जास्तीची माहिती मिळवा. इन्फिनिटी तुम्हाला सर्वस्वी मदत करण्यास तयार आहे. धन्यवाद.